आज शुक्रवार आहे आणि आपण शुक्रवारी टॅक्स संदर्भात माहिती देत असतो। दरवेळीप्रमाणे आजही आपण टॅक्सच्या संदर्भात येणाऱ्या अडचणींविषयी बोलणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आहेत शंतनू बागवे। शंतनू बागवे हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत। लघु आणि मध्यम उद्योग आणि विशेषतः स्टार्टअपच्या सुरुवातीला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतात। शंतनू यांना झोहो इमर्जिंग न्यू पार्टनर म्हणून गौरवण्यात आलेलं आहे। याशिवाय फलश्रुती फाउंडेशननं महाराष्ट्रीयन एंटरप्रेन्योर ऑफ द इयरचा पुरस्कार त्यांना दिलेला आहे। आज ते आपल्याशी याविषयी प्रामुख्याने स्टार्टअप आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना व्यवहार करताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील समाधान याबाबत मार्गदर्शन करणार आहे। तुमचं स्वागत आहे शंतनूजी। सगळ्यात पहिला प्रश्न की मराठी माणूस जेव्हा व्यवसायामध्ये येतो तेव्हा त्याच्यासमोर ज्या अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी सगळ्यात सोपं सोल्युशन तुमच्या पद्धतीने काय दिलं जातं? जेव्हा मराठी माणूस व्यवसायात येतो तर सर्वात आधी एक असं होतं की कुठेतरी त्या उद्योजकाला किंवा जो सुरू करतोय व्यवसाय त्याला नेहमी असं वाटत असतं की आपल्याला मदत करायला कोणी नाहीच आहे। त्यामुळे ओव्हरऑल आतापर्यंत जर का आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे तर असं जाणवलंय की उद्योजक जो आहे तो त्याचा बिझनेस करण्याऐवजी मी बाकीच्या ह्या सगळ्या कर अकाउंटिंग या सगळ्याकडे त्याचं जास्त लक्ष जातं आणि त्यामुळे होतं असं की अल्टिमेटली त्याला समवेअर प्रत्येकाला एक असं वाटत असतं की जर का मी कुठल्या कन्सल्टंटकडे गेलो तर कन्सल्टंट खूप फीस चार्ज करेल, मला खूप साऱ्या काही गोष्टींवरती खर्च करावा लागेल जे मला झेपणारच नाही आहे। तर मुळातच तो मदतीसाठी कुठे जातच नाही इनिशियली। त्याच्यामुळे असं जाणवतं की बरेचसे जे एंटरप्रेनर्स आहेत की जे पहिल्या 2 ते 3 वर्षात ज्यांच्यामध्ये जो एन्थुझियाझम असतो बिझनेस करायला, एखाद्या मराठी उद्योजकाला जर का बिझनेस सुरू करायचा आहे तर इनिशियली त्याला असं वाटतं की आपल्याला इथे गाईड करायला कोणी नाहीच आहे ऍक्च्युली। बट दुसऱ्या बाजूने जर का आपण बघितलं तर खरं तर ऍक्च्युली असे काही प्रॉब्लेम्स किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट्स नाहीच आहेत। जर का मला एखादा उद्योग छोट्या स्केलवरती सुरू करायचा आहे तर ते अगदी सरळ आणि सोपं आहे। आपण बघितलं तर फारशा गोष्टी लागत नाहीत। तो गुगलवरती किंवा कुठेतरी जाऊन जेव्हा काही सर्च करतो की मला काही काही लागणार आहे तर मुळात होतं असं की त्या उद्योजकाला खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये तो जातो, कन्फ्युजन क्रिएट होतं आणि त्याला असं वाटतं की अरे उद्योग करणं म्हणजे खूपच कॉम्प्लेक्स गोष्ट आहे। सो मला असं वाटतं की टेक्निकली प्रॉब्लेम स्टेटमेंटच नाही आहे की ज्याच्यासाठी त्याला काही सॉल्युशन आपण इनिशियली छोट्या स्केलवरती दिलं पाहिजे। बट येस, जे काही इनिशियल इश्यूज आहेत तर त्या बाबतीत जे काही आपल्याला असं माझ्याकडून जे काही डिस्कस करायचं असेल तर आय शुअरली ट्राय की आपण आज ते डिस्कस करू शकतो काही। ओके, सगळ्यात पहिला म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि भांडवल या दोन गोष्टी कुठल्याही नवीन उद्योग जो करू इच्छितो त्या माणसाला गरजेच्या असतात। त्याच्यासाठी कशी मदत केली जाऊ शकते, त्याच्यासाठी त्याने कोणाकडे जावं आणि कोणाची मदत घ्यावी? ठीक, आता मुळात ह्यात जर का आपण बघितलं तर 90% जेव्हा आपण बघतो तर पहिली गोष्ट जी एखादा उद्योजक बँकेमध्ये गेला की त्याला बँकर सांगतो की मला प्रोजेक्ट रिपोर्ट हवा आहे आणि हा जेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट मागतो तर साहजिक आहे की तो ज्या माणसाकडून, ज्या कन्सल्टंटकडून किंवा सीए कडून तो जेव्हा ITR किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो तो साहजिक आहे त्याच्याकडे पहिल्यांदा जातो। पण मुळात एक प्रोजेक्ट रिपोर्टच्या बाबतीत आपल्याला समजून घेतलं पाहिजे की बँक प्रोजेक्ट रिपोर्ट मागते म्हणजे काय मागते। तर प्रोजेक्ट रिपोर्ट बऱ्याच जणांना असं वाटतं की हे एक मॅजिकल डॉक्युमेंट आहे की ते दिलं की मला लोन मिळणार। पण मुळात जर का आपण ऑब्झर्व केलं तर प्रोजेक्ट रिपोर्ट हा स्पेसिफिकली आपण बघितलं तर बँक आपल्याला फक्त विचारते की बाबा तुम्ही जो धंदा करणार आहात, तुम्ही ज्याच्यासाठी मला भांडवल मागायला आलायत माझ्याकडे, तर तुम्हाला काय वाटतंय की पुढच्या 2 ते 3 वर्षात तुम्ही किती धंदा करू शकाल, तुम्ही किती नफा मिळवाल। आणि ह्याच्यासाठी जेव्हा आपण कन्सल्टंटकडे जातो तर बऱ्याच जणांना असं वाटतं की मी कन्सल्टंटला गेलो आणि सांगितलं की तुझी फी काय आहे ते सांग आणि मला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दे आणि तो त्याची एक मॅजिक वाउंड किंवा जादूची छडी चालवेल आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देईल। बट मुळात असं आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपल्याला कुठलाही कन्सल्टंट किंवा तुमचा इन्कम टॅक्सचा ITR करणारा CA देऊ शकतो। पण त्याच्यासाठी सर्वात आधी जे गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या धंद्याबद्दलची क्लॅरिटी। प्रत्येक माणसाला हे माहिती पाहिजे की जर का मी आज हा धंदा करतोय, मी जर का 10 लाख रुपये उसने घेतले बँकेकडून तर मी ते वापरणार कसे आहेत, माझा किती सेल होणार आहे, मला किती इन्व्हेंटरी किंवा मला कितीचा माल विकत घ्यावा लागणार आहे, मला कुठले खर्च येणार आहेत की मला कन्सल्टंटला पैसे द्यायचे आहेत का, मला बाकी ट्रॅव्हलिंगला ट्रान्सपोर्टेशनचा काही खर्च जाणार आहे का। तर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना ऍक्च्युअलमध्ये कुठलाही कन्सल्टंट हे देऊ शकतो, पण त्याच्यात जे सर्वात गरजेचं आहे ते म्हणजे तुमचं असणारं अंडरस्टँडिंग, आपल्या बिझनेस बद्दलचं कन्व्हिक्शन किती आहे की पुढील 2-3 वर्षात मी काय करणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच जणांना वाटतं की प्रोजेक्ट रिपोर्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी धंदाच सुरू नाही करू शकत। ओके, पण प्रॅक्टिकली उलट आहे
की धंदा सुरू करायला तुम्हाला ना प्रोजेक्ट रिपोर्ट लागणार आहेत ना डॉक्युमेंट्स लागणार आहेत. इनफॅक्ट जर का तुम्ही धंदा कुठलाही छोट्या स्केलला, बऱ्याचदा होतं असं तरुणांमध्ये किंवा एखादा माणूस नवीन सुरू करतो तर त्याला असं वाटतं की अरे मला नाही, जोपर्यंत 5 ते 10 लाखाचं भांडवल नाही मिळत तोपर्यंत मी बिझनेस सुरूच नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे तो होतो काय, तो अशा आपल्या आसपासच्या लोकांना, रिलेटिव्हजना, कन्सल्टंट्सना विचारतो की अरे मला 10 लाख रुपये हवेत, मी कसे उभे करू. आणि मग तेव्हा तो बँकेकडे जातो. तर ॲक्च्युअलमध्ये त्या बिझनेसमनने जर का त्याच्याकडे 5,000 असतील, 10,000 असतील, जे काही त्याच्याकडे भांडवल आहे, सर्वात आधी गरजेचं आहे की त्याने बिझनेस सुरू केला पाहिजे. बिझनेस सुरू करून मे बी त्या 5,000 जर का 10 लाख रुपये घेऊन तो ठरवत असेल की मला 20 लाखाचा टर्नओव्हर करायचा आहे, 20 लाखाचा सेल करायचा आहे, पण 5,000 त्याने 20,000चा जरी सेल केला तर त्याला ऍक्च्युअलमध्ये आयडिया येऊ शकते की प्रोजेक्ट रिपोर्टसाठी जेव्हा मी प्रोजेक्ट रिपोर्ट देणार आहे तर 10 लाख भांडवल मिळालं तर माझा ऍक्च्युअलमध्ये बिझनेस कितीचा होईल. आणि मुळात लोकांना असं वाटतं की प्रोजेक्ट रिपोर्ट दिला म्हणजे बँक मला लगेच लोन देणार. अगदी कन्सिडर करा की तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला म्हणालात की मला 10 लाखाचं लोन द्यायचंय आणि या XYZ बँकेकडे प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायचा आहे. मी तुमच्या समोर ॲज अ कन्सल्टंट बसेन आणि सांगेन की ठीक आहे, तुम्हाला किती सेल वाटतोय, किती खर्च वाटतायत, तुम्ही तुमच्या हिशोबाने द्याल, मी एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवूनही देईन. पण जेव्हा बँकेकडे जातो तेव्हा बँकेला हे नक्की कळतं की हा प्रोजेक्ट रिपोर्ट रिअलिस्टिक आहे की नाही. ओके. सो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायच्या आधी माझं सजेशन हे आहे की प्रत्येक उद्योजकाने आधी छोट्या स्केलवरती सुरू करावं. अच्छा. जेणेकरून त्यालाच आधी आयडिया येईल की रिअलिस्टिकली, बिकॉज आता फॉर एक्झाम्पल मला वडापावची गाडी टाकायची. आता मी असाच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला गेलो तर आपण बोलतो की खयाली पुलाव. तर मी म्हणेन की अरे मी रोज दिवसाला एवढे 200 नग विकणार वडापावचे, प्रत्येक वडापाव मी 25 रुपयाला विकेन आणि मी माझं फक्त पेपरवर एक कॅल्क्युलेशन करतो आणि ते कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही. टू बी फ्रँक, मी कधी वडापावचा बिझनेस केलाच नाहीये ना. मी फक्त जाऊन गाडीवरती वडापाव खाल्लेत. मी कधी त्याला हे नाही विचारले की दिवसाला किती वडापाव विकले जातात. तिकडे बाकी जे ऍक्च्युअल हर्डल्स काय ते मला माहितीच नाहीयेत. सो ऍक्च्युअलमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट जेव्हा मला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी गरजेचं आहे की आधी मी स्वतः आय शुड टेस्ट द वॉटर. मी आधी स्वतः तयारी करेन, छोट्या स्केलवर करून बघेन एखादी गोष्ट आणि मग आय शुड गो टू कन्सल्टंट. मी माझ्या कन्सल्टंटला सांगितलं पाहिजे की बघ माझा आत्तापर्यंत जो 1 महिन्यात 2 महिन्यात एवढ्या छोट्या भांडवलात एवढा बिझनेस झाला आणि आता मला वाटतंय की बघ जर का 10 लाख मिळाले तर माझा स्केल 5x 10x 10 पट होऊ शकतो. मग जो माझा प्रोजेक्ट रिपोर्ट बनेल, आता प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे सिम्पली मला धंद्यात किती इन्कम होईल आणि किती खर्च होईल. ओके. याचं लिस्टिंग. प्रोजेक्ट रिपोर्ट इज नथिंग बियॉन्ड दिस. या व्यतिरिक्त प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ना काही असतं ना बँकेला याची गरज असते. ओके. सो प्रोजेक्ट रिपोर्ट इज ॲज सिम्पल ॲज दिस. धंदा करा जरासा रिअलिस्टिकली, पेन अँड पेपरने पेपरवरती लिहा. नुसतं ते एक पान जरी तुम्ही बँकेकडे घेऊन गेलात तर बँक कॅन अग्री जर का त्याला रिअलिस्टिक वाटलं तर. ओके. आपण ना 2 टप्प्यांमध्ये बिझनेस याची व्याख्या थोडीशी सोपी करून सांगूया. जसं आपण म्हणतोय लघु आणि मध्यम, आपण लघुमध्ये बघूया. एक माणूस आहे ज्याला पारंपरिक व्यवसाय करायचा आहे, म्हणजे कुठली तरी, जसं तुम्ही उल्लेख केला तर वडापावची गाडी टाकायची, दुकान टाकायचं आहे, मेडिकलचं दुकान टाकायचं आहे. दुसरा आहे भाग स्टार्टअपचा. बरोबर. या दोघांसाठी लागणारी कागदपत्र जी डॉक्युमेंटेशन लागतील, म्हणजे उद्यम आधार असेल, पॅन असेल किंवा अजून कुठली असेल, तर ती सारखी असतात का प्रत्येकासाठी वेगळी असतात आणि कोणती डॉक्युमेंट गरजेची असतात? बरोबर. आता ती आत्तापर्यंत अगदी छोटे उद्योजक जर का म्हटलं तर प्रॉबेबली 200-300हून जास्त लोकांना आम्ही जेव्हा कन्सल्ट केलंय तर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही ऑब्झर्व केली आहे की लोकांना असं वाटतं की मला जेव्हा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा एखादा तरुण म्हणतो की मला ना नोकरीचा कंटाळा आलाय आणि मला माझं काहीतरी सुरू करायचं आहे, तर त्यात त्यांना आधी एक असं वाटत असतं की मला उद्यम रजिस्ट्रेशन, तो कुठेतरी वाचतो की डॉक्युमेंट्स कुठले गरजेचे आहेत. मग त्याला येतं की GST रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, प्रोफेशन टॅक्स गरजेचं आहे, IEC गरजेचं आहे. प्रॅक्टिकली सत्य आहे की मला जर का आज बिझनेस सुरू करायचा आहे ॲज अ इंडिव्हिज्युअल तर मला माझं पॅन कार्ड सोडलं तर बाकी काहीच नाही लागत. ओके. अनलेस अँड अंटिल मी असा कुठला धंदा विचार करतोय की जो केमिकल्सचा आहे किंवा हेल्थकेअरचा आहे की जो रेग्युलेटेड सेक्टरशी संबंधित आहे, जो तर आपण छोट्या स्केलवर विचार नाही करत आहे. जे नॉर्मल बिझनेसेस आहे तर त्या लघु उद्योजकाला पॅन कार्ड सोडलं तर काहीही लागत नाही, कारण का एक सिम्पलेस्ट फॉर्म आपला बिझनेस करायचा आहे प्रोप्रायटरशिप. प्रोप्रायटरशिप म्हणजे अगदी सोप्या भाषेत काय की मी ॲज अ शंतनू बागवे आणि माझा बिझनेस, मग त्या बिझनेसचं नाव काहीही असेल की SPB अँड असोसिएट्स असेल, शंतनू अँड असोसिएट्स असेल किंवा ऑल टुगेदर वेगळंच की SPB एंटरटेनमेंट असेल,
तर जेव्हा मी ह्या नावाने बिझनेस सुरू करायचं म्हणतो तेव्हा मला माझं पॅन कार्ड सोडलं तर काहीही लागत नाही. आपल्याला फक्त बँकेकडे जायचंय, बँकेला सांगायचंय की मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे, म्हणून मला एक करंट अकाउंट ओपन करून द्या. ओके. इनफॅक्ट करंट अकाउंटही गरजेचं नाहीये, मी माझ्या सेव्हिंग अकाउंट थ्रू बिझनेस करू शकतो. सो छोट्या स्केलला काहीच गरजेचं नाही, आपल्याला फक्त एक पॅन कार्ड लागणार आहे. अजून थोड्या मोठ्या स्केलला आपण जर का जायचं म्हटलं तर ॲक्च्युअलमध्ये खूप सारे फॉर्म्स अवेलेबल आहेत. की एक गोष्ट आहे की मला कोणासोबत तरी बिझनेस करायचा आहे, की युजली असतं ना की मला माझ्या मित्रासोबत, माझ्या भावासोबत, एखाद्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये कोणासोबत तरी करायचं आहे. मग तेव्हा प्रश्न येतो की पार्टनरशिप फर्मचा. आता पार्टनरशिप फर्म एक वेगळी एंटिटी, एक लीगल फॉर्म आहे. दुसरं एक आहे की LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता हे 2-3 फॉर्म आपण म्हणू शकतो की अगदी छोट्या बिझनेसच्या जरा पुढे गेलो आपण की मला जरा काहीतरी अजून मोठं करायचं आहे, तर तेव्हा हे फॉर्म्स अवेलेबल आहेत. असं नाही आहे की मी प्रोप्रायटरशिपवरती मोठा धंदा करू नाही शकत. अगदी माझा 100 कोटीचा जरी टर्नओव्हर असेल तरी ॲज अ प्रोप्रायटरशिप मी करू शकतो. इथे कुठेही लॉ प्रमाणे रेस्ट्रिक्शन नाही आहे. गरजेचं हे आहे की नॉर्मली काय होतं की एखादा क्लायंट किंवा एखादा माणूस जर का सुरू करायचं म्हणतोय तर त्याचा कन्सल्टंट त्याला म्हणतो की अरे तू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म कर. आता मुळात असं होतं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पार्टनरशिप फर्म आणि LLP यांच्यामध्ये एक फरक आहे कंप्लायन्सचा, की मला किती रिटर्न फाईल करायचे आहेत. तर अर्थातच एक थोडा बायस्ड ओपिनियन कन्सल्टंट्स कडून येतो की जर का प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म केली तर त्याचे अॅन्युअल रिटर्न्स, त्याचं ऑडिट, ह्याच्या फीस साहजिक आहेत कन्सल्टंटला मिळणार. तर त्याच्यामुळे त्या उद्योजकाला आधी हे समजून घ्यावं लागणार आहे की मला जर का बिझनेस करायचा आहे तर माझा पर्पस काय आहे. की मला जर का वडापावचीच गाडी चालवायची आहे किंवा एखादं छोटं किराणा मालाचं दुकान घालायचं आहे तर मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, LLP, पार्टनरशिप फर्म याची गरज नाही आहे टेक्निकली. पण मला उद्या एखादा असा बिझनेस करायचा आहे की जिकडे मला कन्सल्टंट व्हायचं आहे एखाद्या कंपनीचं, किंवा मला लेट्स कन्सिडर की मला ट्रेडिंग करायचं आहे मोबाईल फोन्सचं, लॅपटॉप्सचं. मग तिकडे माझा ॲक्च्युअलमध्ये संबंध बिझनेसेस सोबत येणार आहे आणि तिकडे अशी पॉसिबिलिटी आहे की समोरचा माणूस गुगलवरती जाऊन चेक करेल की अरे बाबा मला ह्या माणसासोबत जर का मला शंतनूसोबत बिझनेस करायचा आहे तर खरंच ऑथेंटिक आहे का, हा खरंच उद्योगधंदा रजिस्टर्ड आहे का. जर का ही पॉसिबिलिटी आपल्याला वाटते तर वी शुड, म्हणजे त्या माणसाने सिलेक्ट केलं पाहिजे LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. कारण असं आहे की LLP आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ज्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, सो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स MCA सोबत रजिस्टर्ड असतात. सो उद्या जर का मी आता फॉर एक्झाम्पल माझी फर्म आहे ग्रेशिया ग्लोबल ॲडवायझरी LLP, उद्या मी एखाद्या कंपनीला कन्सल्ट करतोय आणि त्या क्लायंटने ठरवलं की मला बघू दे ही फर्म खरंच रजिस्टर्ड आहे का, तर त्याने जस्ट सिम्पली गुगलवर टाकलं तर त्याला ROCचे रेकॉर्ड दिसू शकतात की याचा पार्टनर कोण आहे. त्याला जर का अगदी माझे फिनान्शियल्स किंवा डिटेल्स अजून काढायचे तर ROCच्या साईटवरून तो काही 100-200 रुपये देऊन ते डिटेल्स काढू शकतो. सो एक आहे की लीगल ऑथेंटिसिटी, की बिझनेस माझा, मला ज्यांच्यासोबत डील करायचे, जे माझे क्लायंट्स आहेत, माझे जे ग्राहक आहेत, ते जर का इंडिव्हिज्युअल्स नाही आहेत, कन्झ्युमर्स नाही आहेत, जर का बिझनेसेस आहेत, तर मग मला LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेडचा विचार केला पाहिजे जेणेकरून त्याला माझा बिझनेस रजिस्टर्ड आहे हे कळेल. दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह असा आपल्याला बघायला लागतं की माझा धंदा किती रिस्की आहे. सो बेसिकली प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP आणि ट्रेडिशनल प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप फॉर्म या दोघांमध्ये फरक आहे लीगल एंटिटीचा. की जेव्हा मी ॲज अ प्रोप्रायटर एखादा बिझनेस करतो, उद्या जर का कोणी माझ्यावरती एखादी केस केली, कोर्ट कचेरी सुरू झाली किंवा मी माझं लोन नाही फेडलं, तर ती बँक किंवा ज्याने माझ्यावरती केस केली आहे तो इव्हन माझे इंडिव्हिज्युअल ॲसेट्स म्हणजे माझं पर्सनल घर, पर्सनल बँक अकाउंट ह्याला पण सीज करू शकतो. तो असं म्हणू शकतो की मी त्याच्यातून पैसे रिकवर करणार. पण जेव्हा LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असतात की जिकडे चुकून, म्हणजे ऑफकोर्स फ्रॉड केला कोणी ती गोष्ट वेगळी आहे, पण खरंच माझा बिझनेस नाही चालला आणि मी एखादं बँकेचं लोन फेडू नाही शकलो जर का, तर इनिशियली जी केस होते किंवा जी रिकव्हरी सुरू होते ती त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा LLPचं बँक अकाउंट, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जर का मी त्याच्या नावाने एखादं ऑफिस घेतलं असेल, त्याचा जो काही स्टॉक असेल, बँकेचा आधी अधिकार त्याच्यावरती येतो. माझे इंडिव्हिज्युअल ॲसेट सिक्युअर्ड राहतात. म्हणजे अगदी सोपं एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर आता आपण म्हणतो विजय माल्या, तर विजय माल्या आणि किंगफिशर, लीगली किंगफिशर ॲज अ कंपनी आणि विजय माल्या ॲज अ इंडिव्हिज्युअल हे दोन्ही वेगवेगळे व्यक्ती आहेत. कोर्टाच्या दृष्टिकोनातून आपण जर का बघितलं तर विजय माल्या वेगळा माणूस आहे आणि किंगफिशर लिमिटेड इज अ सेपरेट एंटिटी.
सो आपल्याला जर का असं वाटतं एखाद्याला की मी उद्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये जातोय, की मी ना कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करेन किंवा मी एखाद्या हॉस्पिटलला काहीतरी सप्लाय करेल, की जिकडे अशी पॉसिबिलिटी की उद्या पकडून झाला की मी एखादा ब्रिज बांधला किंवा आता आपण जसा शिवाजीचा महाराजांचा जो पुतळा होता की जो पडला, आता ज्यांनी तो पुतळा बांधला, आता असं कन्सिडर करूया की त्यांनी ॲज अ इंडिव्हिज्युअल ते केलं असेल, आता त्यांच्यावरती बरेच गुन्हे दाखल झाले. आता ॲक्च्युअलमध्ये त्यांनी जर का ॲज अ प्रोप्रायटर ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून ते जर का काम केलेलं आहे, तर त्यांना इंडिव्हिज्युअली त्यांचे बँक असेट्स, घर ह्या सगळ्यावरती प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन येऊ शकते. पण जर का तिकडेच कन्सिडर करा की एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असती, तर ॲज अ इंडिव्हिज्युअल माझी खाजगी मालमत्ता ही इंटॅक्ट राहिली असती. सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आणि LLP किंवा ट्रेडिशनल प्रोप्रायटरी ह्याच्यामध्ये जर का चॉईस करायचं म्हटलं, तर आपण आधी हे बघितलं पाहिजे की मला गरज कसली आहे. आपण एक म्हणतो ना की मला रोज डेली कम्युटिंग करायचंय, मला ऑफिसला जायचंय मुंबईतल्या मुंबईत. आता माझ्याकडे पैसे आहेत किंवा माझ्याकडे चॉईस आहे की मी एक XUV घेऊ, रोल्स रॉईस घेऊ, की मी साधी वॅगनार घेऊ. आता मी म्हणेन की अरे CNG आहे, मला गरज फक्त रोज 2 किलोमीटर जायची आहे आणि मला काही दिखावेगिरी करायची गरज नाही आहे, आय शुड प्रेफर वॅगनार. मी उगाचा जॅग्वार घेऊन किंवा पोर्शे घेऊन उपयोग नाही होणार आहे इकडे. सो एक्झॅक्टली बिझनेसच्या बाबतीत असंच आहे की मला आधी डिसाईड केलं पाहिजे की मला पर्पज काय, गरज कसली आहे. बिझनेस तर सगळीकडे होणार आहे, प्रोप्रायटरशिपमध्ये पण होणार आहे, LLPत पण होणार आहे आणि प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पण होणार आहे. सो माझ्या गरजेप्रमाणे आपण ठरवलं पाहिजे की मी कुठल्या एंटिटीला जाऊ. ऑफकोर्स छोट्या उद्योगधंद्यांसाठी प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म्स इज रेकमेंडेड. थोडे मोठे आहेत की जिकडे मला कॉर्पोरेटशी डील करायचे, तिकडे LLP मी नेहमी सजेस्ट करतो. कारण की LLP जर का आपण म्हटलं ना, तर त्याच्यात पार्टनरशिप फर्म आणि प्रोप्रायटरशिपचे सगळे फायदे आहेत, सगळ्या फ्लेक्झिबिलिटीज आहेत की मी कधीही पैसे काढू शकतो, मी त्या सगळ्या फ्लेक्झिबिलिटीज आहेत. आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजच्या सगळ्या लिगल पॉसिबिलिटीज आहेत की जे मला प्रोटेक्शन अवेलेबल आहेत ते अवेलेबल आहे. सो LLP हा मधला असं आपण म्हणू शकतो एक गोल्डन मीडियन आहे की जिकडे मला दोन्ही बाजूचे फायदे होतात. तर जर का मी खरंच माझ्या उद्योगधंद्याबद्दल सिरियस आहे की नाही मला 2-3 वर्षासाठी लॉंग टर्म मध्ये माझी विजन आहे काही करायची, तर त्या उद्योजकाने LLP फॉर्म केली पाहिजे. आणि एखादा म्हणतो की नाही मला तर बाबा ट्राय करायचंय, एक्सपेरिमेंट करायचंय, चाललं तर चाललं नाही तर नाही, किंवा एकदमच छोट्या स्केलला करायचं, तर शांतपणे प्रोप्रायटरशिप करा. 1-2 वर्ष जर का खरंच सक्सेस मिळालं तर LLPला जा. ओके. पण हे सगळं करत असताना की अकाउंट ठेवणं, कर भरणं, या सगळ्या ज्या गोष्टी नंतर तयार होतात त्याच्यातच माणूस व्यापलेला असतो. मग त्यांना काय सोल्युशन देता तुम्ही? आणि त्याच्यासाठी भरपूर खर्च येतो असा समज आहे. नाही, आता यात प्रॅक्टिकली असं आहे की ह्यात खूप त्रास होतो किंवा खूप साऱ्या समस्या येतात, हे ॲक्च्युअलमध्ये त्या बिझनेसमॅनने स्वतःवरती ओढवून घेतलेलं आहे. बरं. प्रॅक्टिकली आपण आता माहिती एवढं डिजिटल रिव्हॉल्युशन आहे, AI जमाना आपण म्हणतोय जर का आत्ता, तर खूप सारे सॉफ्टवेअर ओरिएंटेड सॉल्युशन्स अवेलेबल आहेत. जर का आपण एकदम ट्रेडिशनली विचार केला तर एक असं असतं की माणसाला नेहमी वाटतं की मी बिझनेस सुरू केला ना तर मला एक अकाउंटंट पाहिजे. आता आपण कितीही म्हटलं तरी अकाउंटंटचा खर्च, अगदी ग्रॅज्युएट जरी स्टुडंट आजकाल आपण मुंबईत म्हटलं तर 15,000 ते 20,000चा मला त्याला पगार द्यावा लागणार. बरं, तो अकाउंटंट फार रॉ असतो, त्याने कुठून तरी छोटासा एखादा टॅलीचा कोर्स केलेला असतो, एक्सेलचा कोर्स केलेला असतो, तर त्याला डेटा एंट्री करता येते, बेसिक अंडरस्टँडिंग असतं. पण अल्टिमेटली त्या बिझनेसला GST रिटर्न्स, TDS रिटर्न्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स हे करायला एका कन्सल्टंटची गरज लागते. सो ओव्हरऑल जर का आपण ट्रेडिशनल वेने विचार केला तर असं होऊन जातं की तो बिझनेसमॅन स्वतः अडकून पण राहिलाय, कारण की त्याच्याकडे जो अकाउंटंट आहे तो एवढा स्किल्ड नाहीये, त्याची डिपेंडन्सी एका कन्सल्टंटवर पण आहे. सो जे रुटीन काम करायचे, डेटा एंट्री सोडलं तर ते त्याला करावं लागतं. सो पहिला पैशापेक्षा जास्त मोठा खर्च जो आहे तो आहे वेळेचा, की ॲक्च्युअलमध्ये त्या बिझनेसमॅनला करायचा आहे त्याचा धंदा, पण तो दिवसातले 2 तास घालवतोय. अरे मी इनव्हॉइस कसं बनवू, मी कोटेशन कसं देऊ, अरे आता मला या टेंडरला अप्लाय करायचं मी करू कसं, ह्या सगळ्यात त्याचा वेळ जातो. मी ओव्हरऑल ऑब्झर्व केलंय की वर्षाच्या शेवटी एक 5 ते 10 दिवस, म्हणजे आय थिंक आपले सगळे व्ह्युअर्स अग्री करतील की जे बिझनेसमॅन आहेत की ते जे लघु उद्योजक आहेत ते त्यांच्या CA कडे जाऊन 5 ते 10 दिवस वर्षाच्या शेवटी बसतात. बरोबर, की रे बाबा आता अकाउंटिंग कर, कारण की रेग्युलर बेसिसवरती त्याने त्याच्या अकाउंटंटने नीट केलेला नाहीये. आता ह्या सगळ्याचा जर का आपण खर्च पकडला तर येस, आत्ताच्या घडीला असं वाटतं की एक 15,000 ते 20,000चा तर महिन्याला मिनिमम खर्च आहे. बरं.
बट प्रॅक्टिकली ऑन द कॉन्ट्ररी मी जर का तुम्हाला एक्झाम्पल दिलं, जेव्हा आता आमच्याकडे स्टार्टअप्स किंवा नवीन उद्योजक येतात इनिशियल कन्सल्टन्सीला, तर आम्ही त्यांना नेहमी टेक ओरिएंटेड सॉल्युशन्स द्यायला ट्राय करतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा इनव्हॉइस रेज करायचे, तर सध्या काय आहे की एक तो अकाउंटंट एक्सेल ओपन करतो किंवा टॅली ओपन करतो, टॅलीत इनव्हॉइस बनवतो, मग तो त्याची प्रिंटआउट काढतो, सही घेतो आणि ते स्कॅन करून किंवा फिजिकली त्याच्या कस्टमरला देतो. आता प्रॅक्टिकली तू 15 ते 20 हजार तो उद्योजक खर्च करणार आणि तू हे सगळं मॅन्युअली करणार. इन्स्टेड ऑफ दॅट काय करू शकतो की खूप सारे ऑनलाईन सॉफ्टवेअर्स आहेत, मल्टिपल सॉफ्टवेअर्स आहेत, आपण चूज करू शकतो की कुठलं सुटेबल आहे. आता एक आधी लोकांना मिसकन्सेप्शन असं आहे की ऑनलाईन सॉफ्टवेअर्स एखादं मला क्लाउड बेस्ड सोल्युशन जर का द्यायचं आहे तर ते खूपच खर्चिक आहे, लाखांच्या घरात जाईल असं. इनफॅक्ट ते उलट आहे की महिन्याला, म्हणजे आम्ही क्लायंट्सना असं रेकमेंड केलेलं आहे की जिकडे 2 ते 3 हजार महिन्याचा खर्च अकाउंटिंगवरती आणि 3 ते 4 हजार रुपयाचा खर्च कन्सल्टंटवरती केला, 5 ते 6 हजारात अजून सीमलेस कंप्लायन्सेस होऊ शकतात. बरोबर. सो फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला देईन की आता माझा एक 5 ते 6 वर्षापूर्वीचा क्लायंट आहे, एक द टर्टल स्टोरी म्हणून. त्याने जेव्हा सुरू केलं तर ही वॉज अन इंडिव्हिज्युअल कन्सल्टंट, सो ब्रँडिंगमध्ये कन्सल्ट करायचा. त्यांनी पण असंच आहे की स्वतः जॉब सोडून बिझनेस सुरू केलेला त्यांच्या प्रमोटर्सनी, आणि इनिशियल 1 ते 2 वर्ष त्यांची पूर्णतः ह्याच्यातच गेली की अरे शंतनू मला कळतच नाही की किती पैसे आलेत आणि आता ते ऑटोमेटेड त्यांनी ऑटोमेट केलंय. तर आता ओव्हरऑल असं आहे की आता आम्ही त्यांच्यासाठी झोहो बुक्स वापरले सध्या, तर त्याचा त्यांना महिन्याला खर्च 2,000हून जास्त येत नाहीये. माझाच जो एक एम्प्लॉई आहे तो त्यांच्यासाठी कन्सल्टिंग करतोय आणि त्यांचे इनव्हॉइसेस सॉफ्टवेअर मधून रेज होतात. सो म्हणजे एकदाच डेटा एंट्री होते, तिथून सॉफ्टवेअर थ्रू सगळ्या गोष्टी जातात. मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मात्र महत्वाचा मुद्दा हा आहे की अशा काही बाबी आहेत, जसं शंतनू बागवे यांनी सांगितलं की आपण वापरल्या तर आपला वेळही वाचेल आणि आपले सगळे कंप्लायन्सेस जे आपल्याला कर भरणा करायचे ते देखील अगदी सुलभ होईल. आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.